नमस्कार, मी डॉक्टर गंधार कुलकर्णी, पल्मोनॉलॉजिस्ट व इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज वर्ल्ड अस्थमा डे निमित्त आपण दमा म्हणजेच अस्थम्याच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. दमा हा एक दीर्घकालीन श्वसन मार्गाचा आजार आहे, ज्यामध्ये श्वसन मार्ग म्हणजेच एअरवेज च्या सुजेमुळे ते अरुंद होतात व श्वास घ्यायला त्रास होतो. हा आजार खूप सामान्य आहे, पण बऱ्याचदा तो ओळखला जात नाही किंवा त्यावरती नीट नियंत्रण ठेवले जात नाही. वारंवार खोकला येणे, छातीमधून शिट्टीसारखा सुई आवाज येणे ज्याला आपण व्हीजिंग म्हणतो, छातीत जडपणा येणे किंवा धाप लागणे, विशेषतः रात्रीच्या वेळेला किंवा धूळ व प्रदूषणामध्ये एक्सपोजर झालं किंवा वातावरणामध्ये बदल, सीझन चेंज झाल्यानंतर जर लक्षणे वाढत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अस्थमा पूर्णपणे बरा होत नाही, पण त्याचं नीट निदान व त्याची प्रॉपर मॅनेजमेंट, इन्हेलर्सचा वापर व त्याची प्रॉपर टेक्निक्स वापरल्याने तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्हेलर्स व्यसन लावत नाही, तर ते एक सुरक्षित व प्रभावी मॅनेजमेंटसाठी माध्यम आहे. लक्षणे असल्यास विलंब करू नका. लवकरात लवकर चाचण्या करून दम्याचे निदान करून घ्या. चांगले नियंत्रण हे अत्यावश्यक आहे.